शुभांगी, ही माझी नात साची। तर आज आम्ही लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवणार आहेत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। लाल भोपळा अर्धा किलो, गूळ अर्धा किलो, गव्हाचं पीठ, वेलची पावडर, मीठ आणि तळायला तेल। एकदम चांगलं सगळं एकत्र हे करून घे। तर लाल भोपळ्याचा किस आणि गूळ हे एकत्र करून एक 10 मिनिटं गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं। त्याचं अंगचं पाणी सुटतं। त्यामध्ये पाणी किंवा दूध वगैरे काही मिक्स करायचं नसतं। त्याच्यात जितकं पाणी सुटेल त्या पाण्यामध्ये आपलं गव्हाचं पीठ त्यामध्ये घालून मळून घ्यायचं असतं। तर मिश्रण आता शिजत आलेलं आहे। त्यामध्ये आता वेलची आणि थोडं मीठ घालून घ्या। चल साची, वेलची घालून घे। किती? सगळंच घालू? मीठ घाल, अर्धा चमचा मीठ। इतकं बघ। आणि जरा तयार झालेलं मिश्रण आपण परातीमध्ये ओतून घेऊ। आता हे सगळं पहिला थंड होऊन द्यायचं। आणि थंड झाल्यानंतर त्यात बसेल तितकं पीठ घालायचं। आपलं मिश्रण थंड झाले। आता त्यात गव्हाचं पीठ घालून घेऊया। घालून घे पहिलं। आपण चपातीला पीठ मळतो की नाही, तसं व्हायला पाहिजे। तर आपलं घाऱ्याचं पीठ तयार झालेलं आहे आणि आता आपण त्याचे गोळे करून घेऊया। त्याचा मोठा गोळा बनवून घेऊया आणि थोडंसं पीठ पलपोट्याला लावून तर अशी ही पोळी लाटून घ्यायची। त्याची जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, अशी मध्यमशी लाटून घ्यायची। आणि लाटल्यानंतर वाटीनं असे गोल गोल हे पाडायचे। फक्त असं करायचं। तर आपले घारे लाटून तयार झालेले आहेत। ते आपण आता तळण्यासाठी घेऊया। तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण घाऱ्या तळून घेऊया। तर आपल्या घाऱ्या अशा मस्त सोनेरी रंगावर भाजून तयार आहेत। आता त्याला बाहेर काढून घेऊया। तर आपल्या घाऱ्या तयार झाल्यात एकदम गोल्डन ब्राऊन आणि टेस्टी, कारण की मी आणि आई दोघांनी मिळून बनवले। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्ही घरी बनवून पहा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमच्या व्हिडिओजला बघत राहा। तर बाय।